देशातील दुग्ध सहकारी क्षेत्राचा कायापालट करण्याच्या दिशेने पाऊल उचललं गेलंय। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी श्वेतक्रांती 2.0 चं लॉन्चिंग केलंय। महिला शेतकऱ्यांचं सक्षमीकरण आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने हा एक मोठा उपक्रम सरकारने हाती घेतल्याचं म्हटलं जाते। महिला शेतकऱ्यांचं सक्षमीकरण, दुग्धोत्पादन वाढवणं, दुग्ध व्यवसाय पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि दुग्ध व्यवसाय निर्यातीला प्रोत्साहन देणे या 4 प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आलंय। हा उपक्रम मोदी सरकारच्या 3ऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसात सुरू करण्यात आलेल्या 3 उपक्रमांपैकी एक आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 लागू झाल्यानंतर राज्यात घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक विजेचा दर 1.5 ते 2 रुपये प्रति युनिटने स्वस्त होईल, असा दावा महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केला। या योजनेअंतर्गत मार्च 2026 पर्यंत 16,000 मेगावॉट सौर ऊर्जा तयार केली जाणार आहे। यासाठी महाराष्ट्र सोलर ॲग्रो लिमिटेडची स्थापना करून शेतकऱ्यांसाठी वीज निर्मितीची जबाबदारी देण्यात आली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। या योजनेअंतर्गत उपकेंद्राजवळ सौर ऊर्जा प्रकल्प उभारून त्यातून निर्माण होणारी वीज शेतकऱ्यांना देण्याची योजना असल्याचं लोकेश चंद्र यांनी सांगितलंय। सरकार खत उत्पादक आणि आयातदारांमार्फत शेतकऱ्यांना अनुदानित किमतीत फॉस्फेट युक्त आणि पोटॅश युक्त खतांच्या 28 श्रेणी उपलब्ध करून देते। फॉस्फेट युक्त आणि पोटॅश युक्त खतांवरील अनुदान 1 एप्रिल 2010 पासून पोषण तत्वांवर आधारित अनुदान योजनेद्वारे नियंत्रित केलं जाते। यामध्ये युरिया, DAP, MOP आणि सल्फर या खते आणि निविष्ठांच्या आंतरराष्ट्रीय किमतींमधील अलीकडील कल लक्षात घेता सरकारने 1 ऑक्टोबर 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत फॉस्फेट युक्त आणि पोटॅश युक्त खतांवर रब्बी हंगाम 2024 साठी पोषण तत्वांवर आधारित अनुदान दर मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून म्हशींचा गोठा प्रकल्प करायचा झाल्यास त्या शेतकऱ्याने फळबाग लागवड करण्याचे बंधन शासनाने घातल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत। अल्पभूधारक असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेतून गोठा प्रकल्प करण्यात अडचणी येत आहेत। त्यामुळे गोठा प्रकल्पासाठी लावलेली फळबाग योजनेची अट शासनाने काढून टाकण्याची मागणी जोर धरतीये। जो मुळातच अल्पभूधारक आहे त्याला या योजनेचा लाभ सहजासहजी मिळत नाही, त्यामुळे ही अट शिथिल करण्याची मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गटविकास अधिकाऱ्यांनी शासनाला पत्र पाठवून केली आहे। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात आता लाल कांदा लागवडीला सुरुवात झाली आहे। गत वर्षाच्या तुलनेत यावर्षी चोपडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा लागवडीला विलंब झाला। एकीकडे लागवड खर्च प्रचंड वाढल्यामुळे शेतकरी हे पीक लागवड करण्यासाठी विचारात पडलाय। मात्र भविष्यात पिकाला चांगला भाव येणार असेल तरच शेतकरी आनंदात असेल, याकडेही सरकारने लक्ष देण्याची विनंती शेतकऱ्यांकडून केली जातेय। सोलापूर बाजार समितीत मागील आठवड्यापासून कांद्याचा दर वाढतोय। बुधवारी आवक वाढल्याने 5,500 वरील दर 5,000 पर्यंत खाली आला होता। काल हा दर पुन्हा 5,500 पोहोचलाय। येत्या दिवाळीपर्यंत वाढीव भाव कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वर्षभर असते, त्यामुळे पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, नाशिक जिल्ह्यातील आणि कर्नाटकातील विजयपूर, कलबुर्गी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात माल सोलापूर मार्केटमध्ये येत असतो। नाशिक जिल्ह्यातील लक्ष्मण बाजीराव वाघ या शेतकऱ्याने खरीप हंगामात मका लागवड केली, परंतु सदर बियाणे सदोष निघाल्याने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। जवळपास 4 एकर क्षेत्रावरील मका पिकाचं नुकसान झालं असून संबंधित कंपनीवर कारवाई करून भरपाई मिळावी अशी शेतकऱ्याकडून मागणी करण्यात आली। नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील नवी शेमळी इथे हा प्रकार घडलाय। फळांचा राजा या वर्षीचा हंगाम संपुष्टात आलाय। फेब्रुवारी ते ऑगस्ट 7 महिने ग्राहकांना हापूससह देशभरातील विविध आंब्यांचा आस्वाद घेता आला। मुंबईकरांनी तब्बल 1,24,038 टन आंबा फस्त केला असून यातून 500 कोटी रुपयांची उलाढाल झाली। या वर्षीची सर्वाधिक उलाढाल एप्रिल आणि मे महिन्यात झाल्याची नोंद झाली आहे। ग्राहकांना ऑगस्ट अखेरपर्यंत आंबा उपलब्ध होता। आता हा हंगाम संपुष्टात आला असून पुढच्या हंगामापर्यंत ग्राहकांना आंब्याची वाट पाहावी लागणार आहे।